मंडळी, आज आपण बनवणार आहोत क्रीमी गार्लिक पास्ता। त्यासाठी कढईमध्ये बटर आणि तेल घेतलं होतं। मोठा मोठा कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून भाजून घेतल्या। वेगवेगळ्या प्रकारच्या सिमला मिरची त्यामध्ये टाकून परतवून घेण्यात आल्या होत्या। 1 चमचा ओरिगानो, 1 चमचा पास्ता मसाला पॅकेट त्यामध्ये भाजून घेतलं। त्यानंतर तुम्हाला जेवढं पास्तामध्ये पाणी अपेक्षित आहे तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। तुम्ही उकळलेलं पाणी घेऊ शकता, मी इथं गार पाणीच टाकलं होतं। त्यानंतर उकळलेल्या पाण्यात जो आपण रोटिनी किंवा फुसिली पास्ता म्हणतो तो पास्ता शिजवायला ठेवून द्यायचा आहे। अर्ध्या वाटीत अमूलची क्रीम घ्यायची होती। 1 चीज क्यूब किसून घेतला। अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकून त्याचे एक चांगलं मिश्रण तयार करून घेतलं। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता। मध्ये मध्ये पास्ता शिजलाय का पाहून घ्यायचा। 80% जर पास्ता शिजला असेल तर हे क्रीमी टेक्स्चर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुमचा क्रीमी गार्लिक पास्ता तयार आहे। तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही असं चीज स्लाइसही टाकू शकता। मी टाकलं होतं, खूप छान